नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक महिन्यापासून लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही। अनेक जण बँकेमध्ये चक्रा मारतायत परंतु त्या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही आणि काही जण व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगतायत आज जमा होणार आहे, उद्या जमा होणार आहे, परंतु मित्रांनो हे अनुदान आता लवकर जमा होणार नाही। हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे मित्रांनो, आपल्याला खरं सांगण्यासाठी की आपली फसवणूक होऊ नये, आपली बेजारी होऊ नये, कारण की अनेक लाभार्थ्यांना पैशांची खूप गरज आहे। काही आजारी आहेत, काहींना दवाखान्यात जायचं आहे, काहींना पालन पोषणासाठी निराधारांना दुसरे कोणतं साधन नाही, या अनुदानाच्या भरोश्यावर त्यांचं जीवनमान ते जगत असतात। तरी मित्रांनो या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अनेक जणांनी डीबीटी केलेली आहे, डीबीटी प्रोसिजर पूर्ण झालेली तरी पण पैसे मिळत नाही। आपण तहसीलमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितले होते की 25 ते 30 तारखेच्या दरम्यान हे पैसे जमा होणार आहे। आणखी आपण थोडी चौकशी केली तर आपल्याला अशी माहिती मिळाली मित्रांनो, अतिशय खरी माहिती आहे, थेट मंत्रालयातून ही माहिती मिळालेली आहे। निराधार बांधवांसाठी एकदम खरी माहिती आहे मित्रांनो, कारण की संजय गांधी अनुदान योजनेचे अनुदान रखडलेले आहे, त्यामुळे अपंग, निराधार, विधवा, वृद्धांच्या आनंदावर विरजण पडलेले आहे। अनेक दिवसापासून हे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही। मित्रांनो, मंत्रालयामध्ये आपले सबस्क्रायबर एक कार्यरत आहेत, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे। तर ते काय म्हणतात तर बघूयात। मी स्वतः सामाजिक न्याय विभागामध्ये काम करत असतो, वरिष्ठ लिपिक आहे मी स्वतः मंत्रालयामध्ये विचारपूस केली आहे। या महिन्यात कोणत्याही व्यक्तीला अनुदान देण्यात आलेले नाही आणि भेटणार सुद्धा नाही या महिन्यामध्ये। मग मित्रांनो कधी मिळणार आहे आपण विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की 3 मे पर्यंत यांचं आधार डीबीटी लिंक प्रोसिजर चालणार आहे। म्हणजे आधार डीबीटी लिंक करण्याची प्रोसेस या ठिकाणी 3 मे पर्यंत चालणार आहे। ते पूर्ण झालं की भेटेल सगळ्यांना अनुदान। परंतु काही लोक असे आहेत की ज्यांनी जानेवारी 2025ला फॉर्म भरला, त्यांचे अनुदान आलेले आहे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे। तर मित्रांनो आता ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी प्रोसिजर पूर्ण केलेली आहे त्यांचे अनुदान आलेले आहे, परंतु अजून ते भेटलेले नाही। पण आता हे जे डीबीटी प्रोसेस सर्वांची पूर्ण झाल्याशिवाय हे अनुदान मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो आपल्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा की 3 मेच्या नंतर हे पैसे मिळणार आहे, कारण की जे बँकेमध्ये जातात, चौकशी करतात आणि त्यांचे त्या ठिकाणी हाल होत आहेत, त्यांच्या चक्रा ह्या फुकट जात आहेत, त्या ठिकाणी जाऊन मनस्ताप सहन करावं लागतं आहे। बँकेचे अधिकारी पण आपल्याला व्यवस्थित सांगत नाही, त्यामुळे आपले आणखी परेशान होऊन जातो। तर लाभार्थ्यांना अशी विनंती आहे की मित्रांनो आपल्याला मेसेज आल्याशिवाय किंवा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर आपण खरी माहिती देऊ, तुम्हाला पैसे येणार असतील तरच तुम्ही बँकेमध्ये जा। ज्यावेळेस पैसे जमा होतील त्यावेळेस आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू मित्रांनो, आणि तुम्हाला सांगू की ह्या दिवशी पैसे जमा होणार आहेत तरच तुम्ही बँकेमध्ये जा। ऊन आहे आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या, कारण की अनेक जणांना दवाखान्यासाठी, त्यांच्या आजारासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी हे पैशांची गरज असते अनुदान। यासाठी आपण सरकारकडे विनंती करणार आहोत आणि आणखी चौकशी करणार आहोत। जर आणखी काही अपडेट मिळाली अनुदानाबाबत तर आपल्यापर्यंत नक्की खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।